नमस्कार. मेट्रो BR न्यूजच्या मी अधिकारी बोलतोय. या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. ज्या अधिकाऱ्यांना आज आपण निमंत्रित केले पाहिजे किंवा ज्या अधिकाऱ्यांशी आज आपण संवाद साधणार आहोत ते आहेत एक विशेष त्यांचं कर्तृत्व राहिलं आहे. महावितरणचे अर्थात MSEDCचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता चंद्रकांत दिघे साहेब. दिघे साहेब, आपलं स्वागत. मी अधिकारी बोलतोय कार्यक्रमामध्ये. आपण चंद्रकांत दिघे, कार्यकारी अभियंता महावितरण सोलापूर शहर. दिघे साहेबांचं कार्य आज सोलापूर शहराला माहीत आहे, कारण एक प्रदीर्घ अशी त्यांची सोलापुरामध्ये सेवा झालेली आहे आणि एक लोकाभिमुख अशा पद्धतीची सेवा चंद्रकांत दिघे साहेब आपण आपल्या कार्याच्या माध्यमातून लोकांना दिलेली आहे आणि म्हणूनच आपण लोकाभिमुख अशी सेवा असा या ठिकाणी उल्लेख केला. असं असलं तरी आज महत्त्वाचा चर्चेचा विषय असा आहे की महावितरणचं आजचं एकंदरीत कार्य म्हणजे जे आधुनिकीकरण आज महावितरणच्या माध्यमातून लोकांच्या समोर येत आहे ते कशा पद्धतीचं आहे आणि याचबरोबर आज लोकांचे म्हणून काही प्रश्न महावितरणच्या संदर्भात आहेत. तर त्या बाबतीत चंद्रकांत दिघे साहेब हे यांच्याशी आपण सविस्तर असा संवाद मी अधिकारी बोलतोय या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण साधणार आहोत. निश्चितच लोकांच्या मनातील जे प्रश्न आहेत तर त्यांच्या बाबतीतलं ते म्हणतो आपण की शंकांचं निरसन आणि याचबरोबर महावितरणचं एकंदरीत आजचं कार्य आणि त्याचबरोबर चंद्रकांत दिघे साहेबांची एकंदरीत ही सगळी जी वाटचाल आहे तर ती देखील कशा पद्धतीचे राहिली असे सगळे एकंदरीत प्रश्न. दिघे साहेब, सुरुवातीला आपण म्हटलं की एक लोकाभिमुख अशी सेवा आपल्या माध्यमातून आमच्यासमोर येते. जेव्हा ही सगळी प्रदीर्घ एक सेवा झाली, अतिरिक्त कार्यकारी अभियंता या पदापर्यंत आपण पोहोचलात, कशा पद्धतीवर आपण भर दिला होता आणि कोणती कार्यपद्धती सातत्यानं तुम्ही डोळ्यासमोर ठेवली? कारण महावितरणचं कार्य म्हटलं तर सहज सोपं असं काही नाही आहे. नमस्कार. मी आपणास सांगू इच्छितो की मी 1994ला पूर्वीच्या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामध्ये कनिष्ठ अभियंता या पदावर जॉईन झालो आणि 2006 नंतर महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचं महावितरणमध्ये रूपांतर झालं. ज्यावेळेस आम्ही नोकरी लागलो त्यावेळेस आमची स्वतःची इच्छा होती की आपण इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटमध्ये काम करायचं इंजिनिअरिंग झाल्यानंतर आणि देवाच्या कृपेने आईवडिलाच्या आशीर्वादाने माझी ती इच्छा पूर्ण झाली. मला समाजाची आणि देशाची सेवा करण्याची खूप मोठी संधी या महावितरणमध्ये इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटमध्ये काम करताना मिळाली. आम्ही काम करताना आमचा एक सकारात्मक पॉझिटिव्ह ठेवला. आपल्याला जे काही नोकरी लागलेली आहे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, लोकांचे जे काही प्रॉब्लेम अडीअडचणी आहेत, नवीन कनेक्शन मागणी असेल, त्यांचे लाईट बंद पडलेले असतील किंवा इतर काही विद्युत क्षेत्राबद्दलचे असतील, त्या सोडवण्यासाठी आम्हाला बसवलं आहे. आम्हाला इथं कोणाची अडवणूक करण्यासाठी नाही, तर आपल्याला काही करून त्या माणसाचे प्रश्न सुटले पाहिजेत आणि त्याचं विद्युत क्षेत्राबद्दलची जी काही मागणी असेल, जे काही काम असेल ते काम करण्यासाठी बसवलेलं आहे. ह्याची आम्ही जाणीव ठेवतो आणि सकारात्मक भूमिका आपल्याला काम करायचं आहे. कोणत्या ना कोणत्या पद्धतीत योग्य नियमामध्ये बसून आणि आपल्याला त्यांचं काम झालंच पाहिजे. आपलं लोकांना कसं आहे, वीज ही काळाची गरज आहे. वीज प्रत्येकाच्या घरात पोचली, प्रत्येकाच्या औद्योगिकरणात, दुकानात, कारखान्याला भेटली किंवा शेतीला भेटली तर त्यामुळे काय होणार आहे, त्या माणसाचा विकास होणार आहे, आपल्या सोसायटीचा विकास होणार आहे, त्याच्यासोबत आपला राष्ट्राचा विकास होणार आहे आणि प्रत्येक मानवाचं जीवन हे त्या विजेच्या ह्याच्यावर अवलंबून असल्यामुळं एक विकासात्मक होईल आणि विकास झाल्यामुळं आपलं राहणीमानसुद्धा उंचावणार आहे. दिघे साहेबांनी एक महत्त्वाचा असा मुद्दा मांडला की त्यांची जी आजपर्यंतची सेवा झाली, एक जाणीव अशी ठेवली की लोकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आपण इथं आहोत, अडवणुकीसाठी नाही. एक अधिकाऱ्यांची अशा पद्धतीची भावना निश्चितच एक स्वागतार्ह अशा पद्धतीची म्हणायला हवी. पण याचबरोबर असं आहे की लोकांना जे नेहमी एक लक्ष असतं ते असतं की महावितरणच्या योजनांकडं. कारण आपण म्हटलं की शासन या वीज जी सेवा दिली जाते, वीज पुरवठा सेवा, आणि याच्या माध्यमातून लोकांना विविध योजना देऊन एक दिलासा देण्याचा प्रयत्न शासनातर्फे होत असतो. दिघे साहेब, कशा पद्धतीच्या आजच्या योजना आहेत आणि त्यातही आपण ज्या उल्लेख महत्त्वाचा करावा अशा पद्धतीच्या कोणत्या स्कीम या गव्हर्नमेंटच्या आहेत? आपण कसं आहे, दिवसेंदिवस विजेची मागणी वाढत चाललेली आहे. प्रत्येकांचे उद्योगधंदे वाढले, घरं वाढले, त्याच्यामुळे विजेची मागणी वाढल्यामुळे आम्हाला आमचं इन्फ्रास्ट्रक्चर जे काय आहे ते डेव्हलप करावं लागतं आहे. मग त्यामध्ये औद्योगिकचं असतं आहे, घरगुती असेल, शेतीपंपाचं असेल. तर आपल्याकडे सध्या शेतीपंपाबाबत म्हटलं तर सध्या सोलार पंपची स्कीम जोरात यायला लागली आहे आणि ज्यांचे कोणाकडं घरगुती आहेत किंवा व्यापारी आहेत त्याच्यावरसुद्धा आपण सोलार रूफटॉप, हे सध्या काळाची गरज आहे आणि लोकांचा कल तिकडे जास्तीत जास्त चाललेला आहे.
त्यामुळं काय होणार आहे, आपल्याला अपारंपरिक ऊर्जा स्रोत वापरायला मिळणार आहे आणि आपले पारंपरिक जे कोळशापासून आहे, पाण्यापासून आहे, हे ऊर्जा स्रोत दिवसेंदिवस कोळशाचं प्रमाण वगैरे कमी व्हायला लागलं आहे. त्यामुळं अपारंपरिक निसर्गाने दिलेली देणगी आहे ती किंवा सोलारची आपल्याकडं उष्णता जास्त असल्यामुळं आपल्याला ते साध्य करता येतं. मग आता बरेचसे ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्याच्यामध्ये सोलार स्वतः रूफटॉप करून घेतात आणि काही गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत की त्याच्यामध्ये त्यांना सबसिडीमध्ये सोलार पंप पण मिळतात आणि त्याच्या घरावर सुद्धा सोलार रूफटॉप गव्हर्नमेंटच्या स्कीममधनं सुद्धा मिळत चाललेलं आहे. दुसरं, आता आपलं सिस्टीम वाढत चालल्यामुळं कसं आहे, आपल्याला सिस्टीम हेल्दी करायला पाहिजे. लोकांना 24 तास वीज पुरवठा रेग्युलर मिळाला पाहिजे. मग रेग्युलर वीज पुरवठा मिळाला पाहिजे, त्वरित कनेक्शन मिळालं पाहिजे, त्यांचं बिलिंग व्यवस्थित झालं पाहिजे, महसूल कलेक्शन बिलाच्या रूपातलं झालं पाहिजे. याच्यासाठी आपल्याकडं आता बिलाच्या बाबतीत बोललं तर आता आपल्याकडं डेली रिडिंग होतं आणि डेली 1 महिन्यानं त्याचं डेली त्याच तारखेला त्या माणसाचं रिडिंग होतं. रिडिंग झाल्यानंतर त्याचं बिल जे होतं, तुम्हाला तुमचे मोबाईल नंबर आम्ही बिलावर घेतलेले आहेत. मोबाईल नंबर घेतल्यामुळं तुम्हाला रिडिंग किती तारखेला झालं, रिडिंग काय झालं, तुमचं बिल किती जनरेट झालं, बिलची ड्यू डेट काय आहे, हे सगळं माहिती तुम्हाला SMS येतात, त्याच्यावरही माहिती मिळते. काही ग्राहकांनी ईमेल ID दिले, त्या ईमेल IDवर पण येतं. आणि तुम्ही बिल जर भरलं तर तुम्हाला बिल भरल्याबद्दल थँक्यूचा सुद्धा मेसेज आमच्याकडून येतो. आणि त्याच्यासोबत ज्या एखाद्या दिवशी आम्ही एखाद्या भागात मेंटेनन्स घेतला असेल तर आम्ही त्यावेळेस तुमच्या भागात किती वेळ लाईट बंद राहणार आहे त्याचासुद्धा SMS आपल्याकडं ग्राहकाला मिळू शकतो. ठीक आहे सर, हे आधुनिकीकरण आपण बिलिंगच्या संदर्भात सांगितलं. आणखीनही आधुनिकीकरण आपल्याला महावितरणच्या कार्यामध्ये दिसून येतं. तर ते कशा पद्धतीचं आहे? म्हणजे कारण आपण आता थोडंसं भारनियमनच्या मुद्द्याकडे येतोच आहे, पण तत्पूर्वी जे आधुनिकीकरण विभागामध्ये दिसून येतं तर ते कशा पद्धतीचं आजचं? आता सध्याचं कसं आहे, आधुनिकीकरण आता मीटरच्या बाबतीत पूर्वीचे आपण कसं माणसं प्रत्येक ठिकाणी रिडिंगला जाऊन रिडिंग घेत होतो आणि त्या रिडिंगनंतर आपण बिल जनरेट करत होतो. आता आमच्याकडे स्मार्ट मीटर यायला लागलेत आणि आता काही इंडस्ट्रियल कनेक्शन आहेत किंवा कमर्शियल आहेत ज्यांचा लोड 20 kW अँड अबव आहे. त्याच्यामध्ये असे काही मीटर आहेत की तुमचं रिडिंग ॲटोमॅटिक होतं, माणूस जागेवर यायची काही गरज नाही. अशा पद्धतीचे मीटर्स आपण 20 kW अँड अबवच्या आता सध्या बसवले आहेत. आणि आता त्याच्या खालची जी काही मीटर्स असतात तर आपल्याकडे आता स्मार्ट मीटर त्याच्यामध्ये यायला लागलेत आणि स्मार्ट मीटरमध्ये सुद्धा परत प्रीपेड मीटर अजून यायला लागले आहेत आपल्याकडं. हे ह्या पद्धतीचं पण आधुनिकीकरण आपल्याकडे चालू आहे सध्या. सगळ्यात महत्त्वाचं असतं की भारनियमनाचा एक विषय नेहमी येतो. सुदैवानं पर्जन्यमान ज्याला आपण म्हणू की पावसाचं जे प्रमाण आहे तर ते चांगलं राहिलं आहे. म्हणजे गेले आपण असं अगदी मागच्या वर्षी जरी पावसाळा पाहिला तर चांगल्या पद्धतीने पाऊस झाला आणि भारनियमन या शब्दापासून काही प्रमाणात का होईना मुक्तता झाली. उन्हाळ्याचा काळ आला की भारनियमन या बाबतीत महावितरणकडे पावलं उचलली जातात. पण तितकीशी झळ आपण पाहतो की 2 वर्ष झाली भारनियमनाच्या संदर्भात बसत नाही आहे आणि आतासुद्धा अशाच पद्धतीची एकंदरीत सगळी परिस्थिती दिसते. देखील साहेब, भारनियमनमुक्त महाराष्ट्र हे जे सरकारचं धोरण किंवा एक उद्दिष्ट होतं, ह्याला कितपत यश आलं आहे असं आपण म्हणायचं? आता पूर्वी आपण कसं विजेचा निर्मिती जी होती ती शॉर्टफॉल होता आणि विजेची मागणी ही भरपूर होती, त्याच्यामुळे आपल्याला भारनियमन कंपल्सरी करावं लागत होतं. आज अशी परिस्थिती की आपल्याकडे वीज मुबलक झालेली आहे आणि विजेची मागणी कमी झालेली आहे. त्यामुळे आता भारनियमन तुम्हाला महाराष्ट्रात कुठंच दिसणार नाही, अशी परिस्थिती आज सध्या परिस्थिती आहे. आपलं शासनाने काय केलं की वीज निर्मितीवर भरपूर भर दिलेला आहे, त्याच्यामुळे आता आणि मागणी कमी आणि निर्मिती जास्त झालेली आहे, त्याच्यामुळे आता भारनियमन आपल्याकडे नाहीच कुठं. याचबरोबर असं असतं की महावितरणला लोकांकडनं देखील एक सहकार्याची सातत्यानं अपेक्षा असते. खास करून आपण म्हणतो की बिलाच्या थकबाकी संदर्भात किंवा अगदी आपण म्हणू की विजेचा वापर किंवा अगदी सोलारसारखी जी योजना जी आहे महावितरणकडून आणली जाते आहे, तर त्या बाबतीतसुद्धा लोकांकडनं एक सहकार्य अपेक्षित असतं. कारण वीज पुरवठा असा भाग झाला की केवळ एक विभाग ती सेवा पुरवतो आहे, त्याच्यावरतीच काम भागत नाही, तर लोकांचं सहकार्यसुद्धा तितकंच आज अपेक्षित असतं. गरज असतील तेव्हा वापर किती करावा किंवा गरज नसेल तर कशा पद्धतीची परिस्थिती असते याबाबत सातत्यानं या विभागाला लोकांकडनं देखील अर्थात ग्राहकांकडनं एक सहकार्य अपेक्षित असतं. दिघेसाहेब, पूर्वीचं एक वातावरण किंवा आताचं लोकांमध्ये कशा पद्धतीची एक सजगता आली आहे किंवा लोकांचं सहकार्य आपण कशा पद्धतीने पाहिलं? बऱ्याच वेळा काय होतं, काही समाजामध्ये 31% लोक असे असतात की वीज बिल स्वतःहून भरत नाहीत. आमच्या यंत्रणेला त्यांच्यापर्यंत जावं लागतं वीज बिल वसुलीसाठी. वसुलीला गेल्यावर काही वीज ग्राहक असतात, आमच्या स्टाफशी अधिकाऱ्यांशी हुज्जतबाजी करतात, शिवीगाळी करतात, मारामारी करतात. पण असे सर्वच नाहीत.
आपल्याकडे असे काही लोक आहेत की 50% लोक, जवळजवळ 50 ते 60% लोक आपल्या सोलापूर शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये ऑनलाईन पेमेंट करतात, की ज्यांच्या घरापर्यंत जावंसुद्धा लागत नाहीत. फक्त 20 ते 30% लोक, काही त्याच्यामध्ये परिस्थितीसुद्धा कारणीभूत असते, आर्थिक परिस्थिती ग्राहकाची, ते पण आपल्याला नाकारता येत नाही. पण आम्ही वीज ग्राहकांना एक आव्हान करतो की आम्ही तुमच्यासाठीच आहोत. वीज यंत्रणा, वीज महावितरण हे पब्लिकचं आहे, आपलं आहे. आम्ही येतोय तुमच्या सेवेसाठीच येतोय. आपण आपलं वीज बिल भरून सहकार्य करावं. समजा तुमच्याकडे बिल राहिलं असेल, आमचे ज्यावेळेस स्टाफ कर्मचारी येतील त्यांना दमबाजी किंवा शिवीगाळी न करता त्यांना वीज बिल भरून सहकार्य करावं, जेणेकरून तुमचा वीज पुरवठा खंडित होणार नाही. आणि वीज खंडित करणं हा आमचा उद्देश नाही आहे. तुम्हाला 24 तास वीज मिळाली पाहिजे हा आमचा उद्देश आहे. त्यासाठी आपण फक्त आपलं बिल भरून आम्हाला सहकार्य करावं ही आपणास विनंती. याद्वारे आणखीन एक भाग येतो, तो म्हणजे वीज बिला संदर्भातलाच असतो. अशा वेळेला त्या शंकांचं निरसन करणं हा एक महत्त्वाचा भाग येतो. आणि शासनाकडून, महावितरण विभागाकडून अशा वेळेला एक सवलतीचं धोरण देखील आखलं जातं, की जर एक रकमी बिल भरत असेल, ज्याला आपण सेटलमेंट म्हणतोय, तर अशा वेळेला महावितरणकडून काही सवलती दिल्या जातात, ग्राहकाला दिलासा देण्याचा प्रयत्न होतो, जेणेकरून जी समस्या निर्माण झाली आहे त्यातून काहीतरी मार्ग निघावा. तर दिगेसाहेब, कशा पद्धतीच्या सवलती, म्हणजे अपवादात्मक परिस्थितीमध्ये कशा पद्धतीच्या सवलती ज्या आहेत त्या महावितरणकडून सध्या दिल्या जातात? पूर्वी कोरोना ज्यावेळेस होता त्यावेळेस महावितरणमध्ये जी काही वीज बिलांची थकबाकी वाढलेली होती, त्यावेळेस आपण वीज ग्राहकांना हप्ते देऊन त्यांना ती सवलत दिलेली होती. सध्या आपल्याकडं कृषी पंपाच्या बाबतीत पूर्वी मार्च एंडपर्यंत आपल्याकडं कृषी पंपाची कृषी संजीवनी स्कीम होती, ज्याच्यामध्ये 50% व्याज आणि दंडमाफीची योजना होती. आणि 50% बिल भरले की तुमचं वरचे दंड आणि व्याज माफ होत होतं. तर आता मार्चनंतर त्याच्यामध्ये 30% माफीची योजना आपल्याकडं कृषी पंपासाठी चालू आहे, जेणेकरून तुम्ही फक्त 70% तुमचं बिल भरायचं, 30% कृषी पंपाचं वीज आणि दंड आणि व्याज हे माफ होतं आहे. ही एक आपली स्कीम आहे. आणि दुसरं गो ग्रीनमध्ये आहे, ज्यांचे ईमेल ID आहेत किंवा मोबाईल आमच्याशी संलग्न केलेत आणि त्यांनी गो ग्रीन ऑप्शन निवडला आहे, त्या वीज ग्राहकांना बिल आम्ही पेपरलेस बिलिंग देतो. आणि ते बिल पेपरलेस बिलिंगमुळे त्यांचे ₹10 महिन्याला त्या ह्याच्यामध्ये आपण सेव्ह करतो. दिगेसाहेब, आज आपण आता थकबाकीचाच विषय निघाला आहे. महावितरणसमोर हे थकबाकीचं आव्हान कशा पद्धतीचं आहे, आणि मग यातनं काही पुन्हा अशी काही परिस्थिती आहे का की हे सगळ्या गोष्टी अनिवार्यात आणि विजेचे दर कुठं वाढवण्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते का? मग थकबाकीचं आव्हान नेहमीच आपण बघतो महावितरणसमोर असतं. आजची परिस्थिती काय? आता सध्या जर बघितलं तर वीज बिल थकबाकी आहे. 1 महिन्याची सोलापूर शहरात साधारणतः 1 ते दीड महिन्याची थकबाकी आपली आहे. साधारणतः 18 कोटी रुपये सोलापूर शहराची थकबाकी आहे. आणि आता ग्राहकांचा रिस्पॉन्स तसा खूप चांगला आहे, हे नाकारताच येत नाही. त्यामुळे आम्ही वीज ग्राहकांचे सुद्धा हार्दिक आभार व्यक्त केलेच पाहिजेत. आणि तसं म्हणलं तर एक 10% मध्ये आम्हाला वीज बिल वसुलीला परिश्रम घ्यावे लागतात. आणि या गेल्या काळाशी जर तुलनाच करायची म्हटल्यानंतर वीज बिल वसुलीमध्ये एक सोलापूर विभागाचा आपण विचार केला, कितपत त्याला यश आलं आहे किंवा एक चांगला प्रतिसाद ग्राहकांकडनं मिळतो आहे वसुलीमध्ये? मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे एक 50% ग्राहक जे उच्च शिक्षित आहेत, संस्कृत आहेत आणि त्यांचे हे परिस्थिती चांगली आहे, असे ऑनलाईनमध्ये 50% 50 ते 60% वीज ग्राहक आपल्याकडे बिल भरून रिस्पॉन्स देतातच. आणि दिवसेंदिवस वीज ग्राहकामध्ये सुद्धा मानसिकता बदलत चालली आहे. त्यांना अलर्ट आला की बाबा वीज बिल भरलंच पाहिजे. त्याबद्दल इथं आवर्जून उल्लेख करावा लागेल. साहेब, महावितरण म्हटल्यानंतर बऱ्याच वेळा असा एक रोष काही प्रमाणात दिसतो की वीज तोडणी होते. आमचे बिल थकबाकी आहे म्हटल्यानंतर कर्मचारी येतात, वीज तोडतात. मग अगदी आपण असं म्हणू की घरगुती ग्राहक असतील किंवा औद्योगिक, त्याचप्रमाणे आमचे कृषी, अशा संदर्भात जो काही एक समज असा निर्माण झाला आहे किंवा या दृष्टीनं लोकांचं जे पाहणं झालं आहे, या सगळ्यांना तुम्ही काय सांगाल की नेमकी महावितरणची भूमिका कशा पद्धतीची असते? आपण कधीही कोणाचाही वीज पुरवठा डायरेक्ट बंद करत नाही. सुरुवातीला आता आपल्याकडे मोबाईल नंबर घेतलेले आहेत. आमचे स्टाफ त्या ग्राहकाला 1-2 वेळा मोबाईल करून त्यांच्याशी संपर्क साधतात आणि बिल भरण्याची विनंती करतात. आणि त्याच्यानंतरही परत एकदा त्याच्या दरवाजापर्यंत जाऊन त्यांना पर्सनली हे करतात. जिथं काहीच ग्राहकांकडं रिस्पॉन्स नाही आहे, तिथं मात्र आम्हाला नाईलाज असतो, त्या ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित करावा लागतो. याचबरोबर असं आहे की एक एवढी आपली ही जी सगळी सेवा प्रदीर्घ आपण ज्याला म्हणू, काय नेमकी आव्हानात्मक परिस्थिती असते? म्हणजे शेवटी आपण म्हटलं की आम्ही म्हणजे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आहोत, अडचण निर्माण करण्यासाठी नाही आहोत. पण असं असताना देखील लोकांशी जेव्हा संपर्क या विभागातून ठेवला जातो, कशा प्रकारचं एक आव्हान समोर असतं किंवा एक कुठली आव्हानात्मक परिस्थिती तुम्ही पाहिली आहे?
बऱ्याच वेळा काय होतं, आव्हानात्मक म्हटलं तर विद्युत अपघात असतात. काही लोकांच्या निष्काळजीपणामुळं किंवा आमच्या सिस्टीमच्या काही चुकामुळे एखाद्या वेळेस अपघात घडतो. अपघात घडू नये हे आमची सगळ्यांची इच्छा असते, कारण एखाद्याचा जीव जाणं हा सुद्धा चांगला नाही. तर आम्ही वीज ग्राहकांना आव्हान करतो की विजेपासून योग्य ती काळजी घ्या, सुरक्षितता बाळगा आणि आपला विजेचा वापर जो आहे तो सुद्धा जेवढा आपल्याला आवश्यक आहे, गरजेपुरता आहे तेवढाच करावा आणि जेणेकरून तुमचंही बिल जास्त येणार नाही आणि विद्युत सुरक्षेची काळजी घेतली पासून आपल्याला अपघात होणार नाहीत. आता बऱ्याच वेळा काय होतं, जनावरं आमच्या पौरला बांधले जातात किंवा आमच्या लाईनच्या खाली घरं बांधली जातात. लाईनच्या जवळ बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन होतं. त्यावेळेस नजर चुकीनं कामगाराच्या यातून एखादा दुसरा अपघात घडतो. तो लोकांनी त्याचीही काळजी घ्यावी, जेणेकरून आपल्या स्वतःच्या जीवाचं धोका त्यामध्ये होणार नाही याची काळजी घ्यावी. देखील साहेब, दोन्ही एक आपल्याकडनं माहिती हवी आहे. म्हणजे आज जेव्हा शहरातला ग्राहक वीज जोडणी मागतो, तर ती किती वेळामध्ये दिली जाते, त्याला किती अवधी लागतो आणि ग्रामीण भागातलं हे चित्र कशा पद्धतीचं आहे? आता सध्या तर आपल्याकडे अशी परिस्थिती आहे, आमच्याकडे साधारणतः मध्यंतरी मीटरचं शॉर्टेज होतं त्यावेळेस थोडंसं 8 दिवसापर्यंत लागत होतं. पण आज आपण आता सध्या आदरणीय मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या भारतभर आपण सेवा पंधरवडा राबवतो आहे. सेवा पंधरवड्यामध्ये आपण अशी स्कीम ठेवली आहे की तुम्ही आज विजेची मागणी केली, तुम्हाला कोटेशन वगैरे व्यवस्थित देऊन आम्ही तुम्हाला ताबडतोब दुसऱ्या दिवशी आम्ही कनेक्शन देतो आहे. अशी परिस्थिती आपण आज ठेवलेली आहे. मीटरचं पूर्वी शॉर्टेज होतं त्यामुळेच वेळ लागत होता, पण आज असं आहे की आज भरलेल्या कनेक्शनला आम्ही ताबडतोब वीज करंट उद्यापर्यंत देऊ शकतो. ग्रामीण भागामध्ये हे चित्र ग्रामीण भागामध्ये सुद्धा याच्यामध्ये आपण काय करतो, तर फक्त सर्व्हिस कनेक्शनचं जे काही मटेरियल आहे ते वीज ग्राहकांनी आणायला सांगतो, त्याची चार्जेस आपण काही घेत नाहीत. मग डिले एखाद्या वेळेस काय होतो, आमच्याकडे आज परिस्थिती अशी की आम्ही मीटर द्यायला तयार आहे, पण त्या ग्राहकांनी सर्व्हिस कनेक्शनचं मटेरियल आणलेलं नसतं. मीटरच्या बाबतीतच सर विचारायचं आहे की मध्यंतरी मीटरच्या बाबतीत चांगला एक तुटवडा होता. म्हणजे खरं तर म्हणजे लोक अर्ज करत होते, कोटेशन भरत होते, पण मीटर्स मात्र मिळत नव्हतं. आज मीटरच्या बाबतीतली स्थिती कशी आहे? काय झालं होतं आपल्याला माहिती आहे, करोना पिरियड झाला. करोना पिरियड झाल्यामुळे आपले महाराष्ट्रातले सगळे उद्योगधंदे बंद झाले. उद्योगधंदे बंद झाल्यामुळं जे काही मीटरच्या कंपन्या होत्या, मीटरच्या कंपन्या बंद राहिल्या 1.5-2 वर्ष. त्यामुळे त्यांचा कर्मचारी त्यांच्या गावी गेला. त्यांच्या गावी गेल्यामुळे त्या कंपन्या परत चालू व्हायला वेळ लागल्यामुळं मीटरचं प्रोडक्शन थांबलं आणि इकडे मीटरची मागणी वाढत राहिली. त्याच्यामुळे तो शॉर्टफॉल होता, तसं दुसरं काही कारण नव्हतं. पण आता सगळं व्यवस्थित करोनानंतरचे आपले धंदे उद्योग सगळे व्यवस्थित चालू झालेले आहेत. त्यामुळे मीटरचं प्रोडक्शनसुद्धा यायला लागलं आहे. मीटर प्रोडक्शन झाल्यामुळे बाजारातसुद्धा यायला लागलेत. आमच्या कंपनीकडे पण मीटर सप्लाय व्हायला लागला व्यवस्थित. त्यामुळे आता काही अडचण नाही. देखील साहेब, खरं तर महावितरणच्या कामाचं आपल्याला कौतुक करायला हवं, कारण आपण कोरोनाचा काळ पाहिला किंवा आपण बघतो की तसं पाहिलं तर ऊन, वारा, पाऊस ज्या सगळ्या गोष्टी आहेत, तर अशा परिस्थितीतसुद्धा महावितरणचे कर्मचारी, ज्याला अगदी आपण जीव धोक्यात घालून असं म्हणलं तरी हरकत नाही, आपली सेवा बजावत असतात आणि वीज पुरवठा खंडित होऊ नये किंवा वीज पुरवठा सुरळीत राहावा यासाठी सातत्यानं ते प्रयत्नशील असतात आणि त्यांचं अविरतपणे अशा पद्धतीचं कार्य चाललेलं असतं. अशा वेळेला आपल्याला दिसून येतं, खास करून ग्रामीण भागातून ज्या तक्रारी म्हणून आपल्यासमोर येतात, त्यामध्ये असं असतं की DP आम्ही मागतोय तर तो लवकर मिळत नाही आहे किंवा वीज जोडणीला काहीतरी उशीर होतो आहे. तर अशा वेळेला कशा पद्धतीचं नियंत्रण राखलं जातं किंवा याच्यामध्ये खरंच अशा पद्धतीचा उशीर होतो का? नाही, कसं आहे, आपल्याकडे ट्रान्सफॉर्मर फेल वगैरे झाल्यावर आम्ही काय करतो, आता पूर्वीसारखं नाही, आमची शेवटी थोडंसं हे कमर्शियल ऑर्गनायझेशन टाईप आहे. लोकांनी जर वीज बिल भरले असतील त्या लोकांना आपण ताबडतोब DP देतो आणि काही ग्राहक बिल भरत नाही. जोपर्यंत ते बिल भरत नाहीत तोपर्यंत त्यांचं DP द्यायला उशीर होतो. ह्याच्यामध्ये दुसरं काही कारण नाही. आणि ग्रामीण भागात कसं आहे, विजेची मागणी आमचं थोडंसं अपुरा स्टाफ सध्या असल्यामुळं थोडंसं काही ठिकाणी हा प्रॉब्लेम झालेला आहे. पण आपल्याकडे आता आउटसोर्सिंगची भरती व्यवस्थित आहे आणि आम्ही आउटसोर्सिंगच्या माध्यमातून कर्मचारी घेतल्यामुळं ग्रामीण भागातसुद्धा आपण आता वेळेवर वीज पुरवठा देणं आणि विजेच्या तक्रारी वेळेवर हे करणं, काही फॉल्ट झाले तर ताबडतोब अटेंड करणं, ही कारवाई आपली चालूच आहे. देखील साहेब, आपण म्हटलं की अविरतपणे अशी सेवा, म्हणजे आपल्याला असं घरात आपण बसतो पण अगदी रात्री अपरात्री ही लाईट जाते आणि तेव्हा ती सेवा आमचे जे असतात ते कर्मचारी महावितरणचे बजावत असतात. म्हणजे आपल्याला सोपं वाटतं, पण सगळी ही आव्हानात्मक अशा पद्धतीची परिस्थिती असते. पण हे सगळं तुम्ही आज कार्य करताना आपण पाहतो की छोट्या मोठ्या गोष्टींवरनं अगदी लोकप्रतिनिधींचा दबाव असतो, लोकांचा दबाव असतो, काय लोकांचा रोष पण असतो. कशा प्रकारे हे सगळं, म्हणजे एक तणाव कशा पद्धतीचा असतो किंवा एक ताण आपण ज्याला म्हणतो, तर ही सेवा बजावत असताना असा काही ताण तुम्ही अनुभवला आहे का, की
दबाव सगळीकडनं असतो ह्या काम होत असताना. काय वाटतं आणि याबद्दल एक सांगणं देखील काय सगळ्यांना? कसं असतं एखाद्या वेळेस एखाद्या मोठ्या भागात असं वीज पुरवठा खंडित झाला की त्या भागातून बरेचसे फोन येतात पब्लिकचे आणि आमचा स्टाफ आमचं काम असं आहे की पहिला फॉल्ट अटेंड केल्याशिवाय मी दुसरीकडे जाऊ शकत नाही. त्यामुळं ग्राहकांना काय वाटतं की MSCBवाले आपलं काम करत नाही, जाणून-बुजून टाळतात. तर असं काही नसतं की पहिला फॉल्ट क्लिअर झाल्याशिवाय मला दुसरं करताच येणार नाही. हे त्यामागचं एक कारण असतं आणि बऱ्याच वेळा असं होतं की आमचे फोन एंगेज असतात. स्टाफमध्ये आमचं कम्युनिकेशन चालू असतं, बाहेरचे फोन आमचे मोबाईल चालू असतात, पब्लिकच्या कंप्लेंट त्याच्यावर आलेल्या असतात आणि वीज ग्राहकांना वाटतं की MSCBवाले फोन उचलत नाहीत किंवा बाजूला काढून ठेवला. तर तसं काही नसतं. लोकांचा तो गैरसमज आहे. तुम्ही तो एंगेजमुळं तो प्रॉब्लेम येतो, बाकी काही नसतं याच्यामध्ये. आणि आमचा मानस असतो की जेवढी वीज पुरवठा अखंडित सुरळीत राहील तेवढं आमच्या स्टाफलाही कर्मचाऱ्यालाही चांगलं असतं. रात्री अपरात्री त्रास होत नाही, व्यवस्थित त्यालाही शांतता भेटते, आराम भेटतो. नाहीतर आमचं वीज पुरवठा खंडित झाल्यावर आम्हाला जास्त धावपळ होते. त्यामुळे आमचा मानस असा असतो की आपण मेंटेनन्स चांगला करून ठेवायचा. मेंटेनन्स करून जेवढं काही आपल्या हातात शक्य आहे, जेवढे काही आपल्या फॉल्ट आपल्याला न होईल याची काळजी घेणं. याच्यासाठी आपल्याला मेंटेनन्स प्रॉपर ठेवला तर काही अडचण येत नाही आणि आमचं त्याच्यावर जोरात काम चालू आहे, काही अडचण नाही. दिघे साहेब, शेवटी आणखीन एक भाग असतो की ही यंत्रणा सगळी हाताळणं. आज तुम्ही अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून ही जी यंत्रणा हाताळण्याचं कसब ज्याला म्हणावं, तर ते कशा पद्धतीने आपण हाताळता आणि तो संवाद कशा पद्धतीने असतो किंवा एक कार्यपद्धती म्हणून आपण जी म्हणावी, तर ती कशा पद्धतीच्या आणि यामध्ये एक तुम्ही वेगळे बदल कशा पद्धतीने केलेत की जास्तीत जास्त लोकाभिमुख सेवा ही ग्राहकांना मिळावी? म्हणजे स्वतः तुम्ही वैयक्तिक स्तरावरती कोणते प्रयत्न केले? आमच्याकडे ज्यावेळेस वीज ग्राहक येतो त्याला आपल्या बोलण्यातून आपल्या वागण्यातून जाणवलं पाहिजे की नाही इथं माझं काम होण्यासाठीच आलेलं आहे. यांच्याकडनं सकारात्मक पॉझिटिव्ह विचार ऐकायला मिळालेत. निगेटिव्ह विचार ऐकायला मिळाले तर त्या माणसात त्याला वाटतं की इथं आपलं काम होणार नाही किंवा आपल्याला टाळलं जातं किंवा आपल्याला त्रास दिला जातो. मग त्याच्यासाठी आमचं सकारात्मक भूमिका जो कोणी वीज ग्राहक येईल त्याचं समाधान करणं, त्याला पॉझिटिव्ह विचारातनंच बघणं आणि त्याचं काम कसं होईल याच्यासाठी प्रयत्न करणं हे आम्ही पहिलं धोरण ठेवतो. तसंच आमचे सर्व स्टाफसुद्धा आमचं कम्युनिकेशन वारंवार असतं. त्यांच्याशी स्टाफशी आमचं कम्युनिकेशन असल्यामुळं आम्ही एकमेकांना सहकार्य करून महावितरणचा हा डोलारा खूप चांगला सांभाळू शकतो. याच्यामध्ये आमचे वरिष्ठ अधिकारी असतात, आमच्याबरोबर काम करणारे इंजिनियर्स असतात, माझ्याबरोबर काम करणारे आमचे वायरमन असतात, लाईन स्टाफ असतात, ऑपरेटर असतात, ऑफिस स्टाफ असतात. तसंच सर्व वीज ग्राहक यांचासुद्धा आवर्जून उल्लेख करायला पाहिजे की ह्या सगळ्यांच्या सहकार्यानं हे महावितरणचा हा गाडा आहे तो आपण चालवतो आहे. चंद्रकांत दिघे साहेब, अतिरिक्त कार्यकारी अभियंता महावितरण यांच्याशी हा सगळा संवाद सुरू आहे आणि एक लोकाभिमुख सेवा असं त्यांनी एक आपल्या कार्याचं वैशिष्ट्य ठेवलं आणि हे ठेवत असताना शेवटी एकैकी अधिकारी हे कार्य करत असतात आणि शेवटी मग समाजातून त्यांचं कौतुक होत असतं. आणि नुकतंच ड्रीम फाउंडेशनचा पुरस्कार दिघे साहेबांना, ड्रीम फाउंडेशनचा हा एक पुरस्कार देखील विविध पुरस्कारांनी दिघे साहेबांचा सन्मान हा सातत्यानं होत आला आहे. दिघे साहेब, हा जेव्हा अशा पद्धतीनं सगळा सन्मान होत असतो, कशा प्रकारची भावना तुमच्या मनात आहे? आम्ही जे कार्य करतो आहे हे माझा एक ड्युटीचाच भाग आहे. मी असं वेगळं काय करत नाही. फक्त एक आहे की मी पॉझिटिव्ह विचार करतो आणि पॉझिटिव्ह विचारामुळंच आमचं महावितरणचं कार्य किंवा आमची सेवा लोकांच्या मनात येते, नजरेस येते. त्यामुळं लोकांना कुठंतरी वाटतं की नाही बाबा महावितरणमध्ये बदल झाला आहे आणि इथं आता आपल्याला चांगली सेवा मिळते आहे. आणि एक आम्ही केलेल्या कार्याची थाप किंवा आम्हाला एक प्रोत्साहन देण्यासाठी आम्हाला वेगवेगळे पुरस्कार देऊन सिलेक्शन करून आम्हाला ते आमच्या पाठीवर थाप देतात. आणि असे पुरस्कार मिळाल्यानं आम्हाला ह्याची जाणीव होते की आपण जे काय काम करतो आहे याच्यामध्ये अजून आपल्या काही सुधारणा करायच्या आहेत आणि लोकांना जास्तीत जास्त चांगली सेवा द्यायची आहे. आणि हे पुरस्कार मिळण्यामध्ये माझ्याबरोबर जे काम करतात माझे वरिष्ठ अधिकारी असतात, माझ्याबरोबर काम करणारे इंजिनियर्स आहेत, माझे बिलिंग स्टाफ आहेत, टेक्निकल स्टाफ आहेत, आमचे लाईन स्टाफ आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे वीज ग्राहक आणि आमचे मीडिया ह्यांचंसुद्धा याच्यामध्ये खूप चांगलं सहकार्य आहे. त्याच्याशिवाय ह्या गोष्टी आम्ही करू शकत नाही. एकटा दिघे काय करू शकत नाही. हे टीमवर्क आहे. याची जाणीव ठेवूनच आम्ही त्या दृष्टीतनं काम करत असतो. चंद्रकांत दिघे साहेबांचा विविध पुरस्कारांनी सन्मान झाला. ती त्यांची एक कार्यपद्धती पाहून आणि जी सेवा त्यांनी आजपर्यंत बजावली, खरं म्हणजे महावितरणचा किंवा आपण अगदी पूर्वी MSCB याचा जरी आपण विचार केला तर सोलापूर आणि चंद्रकांत दिघे साहेब असं एक समीकरण देखील आहे. कारण एक चांगली सेवा त्यांच्या माध्यमातून झालेली आहे. हे करत असताना दिघे साहेबांनी सुरुवातीला सांगितलं की
कोणाची अडवणूक नाही, तर त्यांच्या प्रश्न सोडवणुकीसाठी आम्ही इथं बसलेलो आहोत. पण हे सांगत असताना आणखीन एक डोळ्यासमोर त्यांच्या मानस नक्कीच असणार आहे की येत्या काळामध्ये आपण आपल्या ह्या पदाच्या माध्यमातून सोलापूरकरांना सेवा द्यावी. दिगेसाहेब, मानस म्हणून आपण म्हणतो, कशा पद्धतीचा येत्या काळामध्ये किंवा जे काय आपल्याला आणखीनही काही बदल आपल्या खात्याअंतर्गत दिसत असतील तर ती कोणती इच्छा आहे तुमची? दिवसेंदिवस टेक्नॉलॉजी सायन्स बदलत चाललेलं आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी मी म्हणत नाही की 100% आमचे स्टाफ सगळीकडे हे करतात. अजून एक 5-10% मध्ये आमच्या स्टाफमध्ये सुधारणा करजे, त्यांची निगेटिव्हिटी मध्ये बदल करण्याची काळाची गरज आहे आणि आम्ही त्या दृष्टिकोनातूनच त्यांच्यावर प्रयत्न करत असतो. दुसरं, आमचे स्टाफ जे काय आहेत त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस येणार नाही याची आम्ही काळजी घेतो. स्ट्रेस येणार नाही, त्याच्यामुळे अपघात होणार नाहीत आणि तो एक चांगल्या प्रकारे कार्य करू शकतो आणि लोकांमध्ये एक महावितरण काय आहे किंवा महावितरणचा कर्मचारी काय आहे याची एक चांगली इमेज आम्ही जास्तीत जास्त चांगली उभा करण्याचा प्रयत्न करू आणि लोकांना अखंडित वीज पुरवठा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आमचं ते कामच आहे आणि आपल्याला त्या दृष्टिकोनातून सकारात्मक काम करायला पाहिजे. देखील साहेब, चर्चेचा आणखीन एक मुद्दा खरं म्हणजे राहिला तो की बाकी यंत्रणा देखील आहेत. म्हणजे शेवटी आपण म्हणतो की आपण महावितरण विभाग हा एक झाला, पण याचबरोबर महापालिका आहेत, अन्य विभाग देखील आहेत आणि त्यांचा तो वीज पुरवठा विभाग आणि महावितरण यांचा एक समन्वय कशा पद्धतीचा आहे, म्हणजे एक ती संवाद समन्वय कशा पद्धतीचा आहे आणि खास करून आपण बघतो की सण उत्सवामध्ये फार गरजेचं असतं, तेव्हा तो संवाद कशा पद्धतीचा आहे किंवा यामध्ये देखील काही अपेक्षित तुम्हाला बदल हवेत का? आपण कसं आहे, पोलीस डिपार्टमेंट ज्यावेळेस सण आणि उत्सव होतात त्यांच्याबरोबर आमच्या मीटिंग होतात आणि जे काय आमची महावितरणची अरेंजमेंट असते, आम्ही जी काही अरेंजमेंट केलेली असते आमच्या अधिकाऱ्यांची स्टाफची, आम्ही पोलीस डिपार्टमेंटला कळवतो. त्याच्यासोबत दुसरं महानगरपालिका डिपार्टमेंट आहे. महानगरपालिका आमचं मोठे वीज ग्राहक आहेत. स्ट्रीट लाईट आहे, पाणी पुरवठा आहे त्या माध्यमातून आणि त्यांचं आमचं डेली कम्युनिकेशन असतं. तर असं काही अडचण येत नाही, जेणेकरून जेवढं कम्युनिकेशन चांगलं राहील, एकमेकांचे प्रॉब्लेम पेपरवर न येता नुसतं साधे कम्युनिकेशन मोबाईलच्या याच्यावरनं सुद्धा सोडवले जातात, याची आम्ही काळजी घेतो. देखील साहेब, आजपर्यंत ही सगळी सेवा आणि शेवटी आपण कार्य करतो त्याचं एक आत्मिक समाधान आपल्या स्वतःला असतं. म्हणजे आणखीनही तुमची सगळी सेवा आणि हे कार्य बाकीचं आहे, पण आत्ताच्या ह्या सगळ्या स्टेजपर्यंत आपण म्हणावं तसं एक स्वतःचं समाधान कशा पद्धतीचं हे कार्य करताना, म्हणजे लोकांच्या प्रती आज आपण हे सगळं कार्य करतोय तसं हे समाधान हे कशा पद्धतीचं? मी प्रथमतः माझ्या आईवडिलांचं आभार मानतो आणि महावितरणमध्ये माझं जे काही सिलेक्शन झालं, नोकरी मला मिळाली आणि एक समाजसेवा जनसेवा करण्याची, एक राष्ट्र उभारणीमध्ये हातभार लावण्याची मला एक संधी मिळाली, त्याबद्दल मी तसा आभारच व्यक्त करतो. आणि आमचा एक प्रयत्न राहील की आयुष्यात सकारात्मक भूमिका ठेवा. जेव्हा तुम्ही सकारात्मक भूमिका ठेवचाल तेवढं तुमच्या याच्यावरचा स्ट्रेस कमी होईल आणि तुम्हाला सगळीकडे चांगलं यशच मिळत जाणार आहे. पॉझिटिव्ह विचार हा आयुष्यात खूप महत्त्वाचा आहे. दिघे साहेबांनी महत्त्वाची अशी गोष्ट सांगितली की सकारात्मकता हीच गरजेची आहे आणि आजपर्यंत जे हे कार्य केलं ते सकारात्मक भावनेतून आपण केलं. लोकांसाठी म्हणून शेवटी एक शासनाचे अधिकारी म्हणून दिघे साहेबांचं हे कार्य झालंच, पण शेवटी लोकांना आपल्याला सेवा द्यायची आहे, तर अधिकारी पदाच्या माध्यमातून ही सेवा योग्य रीतीने कशा पद्धतीने देता येईल, लोकांना कशा पद्धतीने दिलासा देता येईल, अशा प्रकारची भूमिका दिघे साहेबांनी आपल्या कार्याच्या माध्यमातून दाखवून दिली. आणि हे सगळं करत असताना महावितरणच्या ज्या योजना आहेत त्या प्रभावीपणे राबवणं ही देखील एक जबाबदारी त्यांनी पार पाडली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही यंत्रणा म्हणून जी महावितरणची आहे तर त्याच्यामध्ये सुसंवाद चांगल्या पद्धतीने राहावा असे देखील प्रयत्न दिघे साहेबांच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतात. त्यांच्या कार्यास मेट्रो BR न्यूजच्या वतीनं मनपूर्वक अशा शुभेच्छा. आणि दिघे साहेबांनी सविस्तर असा संवाद या ठिकाणी साधला त्याबद्दल देखील त्यांचे मनपूर्वक असे आभार. आणि अशाच पद्धतीचं त्यांचं कार्य सातत्यानं त्यांच्या माध्यमातून घडत राहो हीच एक सदिच्छा या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि पुन्हा दिघे साहेब आपल्याशी चर्चा करतीलच वेळोवेळी, जेव्हा सगळे महावितरण संदर्भात विषय असतील तर निश्चितच आज देखील त्यांनी व्यस्त वेळापत्रकातून वेळ दिला आणि पुढे देखील ते देतील अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. मी आपल्या सर्वांचे तसंच BR न्यूजचे सुद्धा हार्दिक आभार व्यक्त करतो. धन्यवाद.